यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपादाचार्य भगवान की जय। विराधकः कथं हन्त्रे जनाय परिकुप्यति त्र्यङ्गुलं पातयन् पद्भ्यां स्वयं दंडेन पात्यते। इष्टोपदेशमध्ये 10वा श्लोक आहे। सांग हे थोडं। आता काय सांगितलं याचा अर्थ की मी कोणाचा तरी विरोध केलाय आणि तो मला आता मारायला आलाय, मला काय त्रास द्यायला आलाय समजा, तर त्याच्यावर मी क्रोध करणं किती योग्य आहे? मी त्याच्यावर क्रोध करायला नकोय हे सांगायचंय। म्हणजे विराधक म्हणजे मी विराधना केलेला आहे तुमची आणि तुम्ही कुपित होऊन माझ्यावर मला मारायला आलाय। विराधकः हंत्रे जनाय कथं परिकुप्यति। मी विराधना पहिल्यांदा केली आहे, मी त्रास दिलाय पहिला आणि तो त्रास द्यायला आल्यावर मी त्याच्यावर चिडतोय, ओरडतोय, त्याला दोष देतोय, तर हे करणं योग्य नाही। असं कसं करतो हा जीव, असं सांगायचं। मग त्यासाठी उदाहरण दिलं त्यांनी की त्या नांगरावर जर कोणी पाय टाकलं आणि पायाने त्याला पाडायचा प्रयत्न केला तर त्याचा दांडा उलटा त्याच्या अंगावर येतो आणि तो स्वयं पडतो त्याच्या दांड्याने। म्हणजेच मी स्वतः दंडित होतो, दुसऱ्याला दंड द्यायला जातो पण मी स्वयं दंडित होतो। म्हणून तुम्ही पूर्वी चूक केली आहे, जाऊ देत, काहीतरी कोणाला तरी आपण दोष लावलेत, कोणाला त्रास दिलाय, कोणाचे दोष काय म्हणायचं, कोणाला निंदा केली असेल, अपशब्द बोलले असेल, काय असेल ते, तर ते केलं असताना एक चूक केली आहे पूर्वी आणि आता ज्ञान झालंय पण तरी सुद्धा तीच चूक परत केलं तर त्यांनी काय सांगितलं काल, एक भूल पूर्व में की थी और अभी क्रोध करते हैं तो और भूल बढ़ाते हैं। म्हणजे काय केलं, पूर्वीच्या परिणामांनी तुम्हाला समजा एक 10 वर्षासाठी त्याचं फळ मिळणार होतं आणि त्याचा उदय सुरू झालाय आणि या परिणामात तुम्ही पुन्हा क्रोध केलाय, काय झालं फळ? आता 10 वर्ष नाही 100 वर्ष होणार ते फळ। म्हणजे म्हणायचे की एका भूलचं असं फळ आपण किती वर्षोनवर्ष भवभव भोगत राहतो। म्हणून ह्याला ह्याच्याच निमित्तामध्ये भ्रमण होते। एका म्हणजे कर्माचं उदय असं 10 वर्षाला आलं होतं तर आपण त्या उदयामध्ये शांती न ठेवता 10 वर्षपर्यंत येण्यासारखं आपण कर्म आज बांधले, ते समजा असे टाकले गेले म्हणतात ना, आम्हा सडा टाकला आपण तर एकाच ठिकाणी पडत नाही सडा, असं दूरपर्यंत फेकले जातात ते पाण्याचे थेंब। मग तसंच आहे, मी आत्ता परिणाम केले तर त्याच्या निमित्तात काही कर्म आता उद्याला येऊ शकतात, काही 10 दिवसांनी येतील, काही 10 वर्षांनी येतील, असं टाकले जातात आपल्या परिणामाने त्याची स्थिती। वेगवेगळ्या स्थिती आणि अनुभव आहे आणि त्या स्थितीला अनुसरून ते आवाजा काळ संपल्यावर थोडे येणार आणि त्या प्रत्येक ह्याच्या धर्माचा अभ्यास असून सुद्धा आपण शांती नाही ठेवली तर प्रत्येक परिणामात परत असं 100 आणि जुन्या कर्मामध्ये पण त्याचा स्थिती वाढत जाणार। म्हणजेच की आपण काय केलं, ती भूल वाढवली हे सांगितलं ना काल त्यांनी। मग त्यासाठीच त्यांनी पुढे एक उदाहरण द्यायला लागले, चांगलं आहे। मानवता के अपरित्याग में कल्याण, भैया बुरा करने वाले के प्रति खुद बुरा करने लगे तो उसमें लाभ नहीं है। काय कळलं? बुरा करने वाले के प्रति, डोक्यावर घ्या पद, खुद बुरा करने लगे तो उसमें लाभ नहीं है। कोणी माझं वाईट करायला आलाय आणि मी त्याचं वाईट करायला गेलो तर त्याच्यानी कोणाचं कल्याण होणार आहे? सज्जनता भी नहीं है, बडप्पन भी नहीं है। काय मिळणार आहे तुम्हाला जेव्हा त्याला विरोध करताय? म्हणजे कोणाचाच फायदा नाही आहे ना, न माझा आहे ना त्याचा आहे। म्हणून सांगतायत की त्याच्यामध्ये कोणाचंही बडप्पन नाही आहे। वहाँ तो ऐसी स्थिति हो जाएगी जैसे पुराणों में एक घटना आई है कि कोई साधु जंगल में नदी के किनारे किसी शिला पर रोज तपस्या किया करता था। माँ साधु
चर्या विधि से आहार के समय किसी निकट के गांव चला जाता था और आहार लेकर लौटने पर उसी शिला पर तपस्या करता था। वह शिला बहुत अच्छी थी। एक दिन साधु के आने के पहले, माहिती आहे गोष्ट, एक धोबी आकर उस पर कपडे धोने लगा। साधू ने देखा की, म्हणजे साधू गेला होता कुठं, चर्येला, आणि जेव्हा तो परत आला तोपर्यंत त्या धोबीनी त्या शिळेवर कब्जा केला होता असं म्हणा, आणि तो तिथं कपडे धुण्यासाठी थांबला। एक दिन साधु के आने के पहले एक धोबी आकर उस पर अपने कपड़े धोने लगा। साधु ने देखा कि धोबी उस शिला पर कपड़े धो रहा है, सो कहा कि यहाँ से तुम चले जाओ। त्या धोबीला त्याला अलाउड करायचं नव्हतं तिथं, माझी शिळा। साधू कोण आहे हो? म्हणजे फार छान घटवली आहे गोष्ट त्यांनी, वर्णिजींनी तर। साधु ने कहा तुम यहाँ से चले जाओ, अन्य जगह कपड़े धो लो, यह शिला हमारे तपस्या करने की है, माझी आहे, ह्याच्यावर तुमचा अधिकार नाही, तू इथे यायचं नाही। ना 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 ना, ते नाही सांगायचं। काय सांगायचं ह्याच्यामध्ये की परोपरोधाकरण, म्हणजे पर उपरोध करण, दुसऱ्याला आला तरी पण निकट, कोणी तिथं विरोध केला तर ते साधूचा परिग्रह झाला, म्हणून सांगतायत काय, त्याला उपरोध करायला नको होता। आता साधू नाही आहे, हा तपस्वी आहे, ते म्हणजे महाराज नाही आहेत दिगंबर मुनिराज वगैरे, तपस्वी आहेत एक टाईप। कुठं गेलो? यह शिला हमारे तपस्या करने की है। धोबी ने कहा महाराज तपस्या तो किसी भी जगह बैठकर की जा सकती है, तुम्ही जावा कुठं पण, पर कपडे धोने के लिए तो यह ही शिला ठीक है। दोघं जण आपला आपला स्वार्थ बघतायत, म्हणजे ही शिळा माझ्यासाठी चांगली आहे, तो म्हणतो ही माझ्यासाठी चांगली आहे। महाराज तपस्या तो किसी भी जगह बैठकर की जा सकती है, पर कपड़े धोने के लिए तो यह ही शिला ठीक है। आखिर दोनों में बात बढ़ी। साधू ने धोबी के 2 तमाचे मार दिए। माझी जागा आहे, इथं बसू नकोस। कसं सहज सहज एकत्व ममत्व होत जातं, म्हणून त्या स्थानावर सुद्धा जास्त काळ साधू राहत नाही। ठीक, म्हणजे त्या स्थानाला मोहाचं कारण बनू नये हे उद्देश असतो। धोबी ने कहा, हाँ नहीं झालं की, आखिर दोनों में बात बढ़ी। साधु ने धोबी के 2 तमाचे मार दिए। धोबी को भी गुस्सा आया तो उसने भी मार दिया, दोघांच्यात आता हातापाई। अब वे दोनों बहुत जूझ गए तो धोबी पहने था तहमत, म्हणजे काय म्हणायचं, लुंगी टाईप काहीतरी घातला होता तो धोबी, सो त्या भांडणामध्ये वह छूट गई। अब दोनों नग्न हो गए। अब तो दोनों एक से ही लग रहे थे। हां, म्हणजे आता साधू म्हणजे दिगंबरच असणार बरं का मग, हां तर दिगंबरच आहेत ते साधू। बहुत विवाद के, म्हणजे फक्त काय म्हणायचं, द्रव्यलिंगी साधू आहेत आहे, दिगंबरच आहेत पण द्रव्यलिंगी साधू आहेत। आणि आता हा धोबी पण कपडे सुटल्यामुळं तो पण नग्न झाला। अब तो दोनों एक से ही लग रहे थे। बहुत विवाद के बाद वह साधु ऊपर को निगाह करके कहने लगा कि अरे देवताओं, कुठं कोणाला, तिथं आसन कंपितच व्हायचं जणू काय, तुम्हें कुछ खबर नहीं है कि साधू के ऊपर संकट आ रहा है। इथं मी इतकं कष्टमध्ये आहे, इतकी तुमची साधना करतोय, इतकं मी आराधना करतोय, आणि तुम्ही एका तपस्वीवर येणाऱ्या संकटाला सहज बघत बसलाय काय। कुछ खबर है साधु के ऊपर संकट आ रहा है। तो आकाश से आवाज आई कि महाराज देवता तो सब धर्मात्माओं की रक्षा करने को उत्सुक है, पर हम सब लोग इस संदेह में पड़ गए हैं कि इन दोनों में साधु कौन है और धोबी कौन है। काओ दोघंही नग्न आहेत, कोण साधू आहे, कोणाला मदत करायची आम्ही। त्यामुळं बाहेरून वेश तर दोघांचा समान आहे आणि अंतरंग परिणती पण दोघांची समान आहे,
आणि मग कोणाच्यात कसा भेद करायचा, कोणाला मदत करायची आम्ही. एक सी दोनों के कशाय है, एक सी लड़ाई है, एक सी गाली गलोच है, इथपर्यंत गेली गाडी. तो उसमें कैसे निपटारा हो की अमुक साधू है और अमुक धोबी है. कोणाला धोबी म्हणू आणि कोणाला साधू म्हणू आणि कोणाची आम्ही सहाय्यता करू, म्हणून आम्ही इथं शंकित आहे. म्हणून कोणाला पण आम्ही अजून मदत केली नाही आहे. म्हणजे साधूची इच्छा काय, देवांनी येऊन मला मदत करावी. पण देवता ॲक्च्युली आता देवता नाव ज्ञान त्यांना समजायला पाहिजे. पण आता गोष्ट म्हणायची काय, एक देश घ्यायचा. एक देश समजून घ्यायची की त्यातून सांगायचं काय होतं तुम्हाला, कशाय झाली तर किती त्याच्यावर हावी होतो आपण. समोरचा कशाय करतोय तर लगेच कशायाने उत्तर द्यायला जातोय. मग तिथं जर एकानी बाजू सांभाळली असती तर कसलेच ह्या वाद झाला नसता. म्हणून सांगितलं विराधकः कथम हंत्रे जनाय परिकुप्यती. जर मी त्याची कोणाची विराधना केली सांगा पहिल्यांदा, साधूनी त्या धोबीची केली ना, तू इथं बसू नको जा म्हणजे विराधना केली. मग विराधक जीव जर कुपित झालाय, तुमच्यावर येऊन मारतोय तुम्हाला, तर तुम्ही त्याच्यावर कुपित होण्याचं काय अधिकार. म्हणजे मी स्वयं पहिल्यांदा त्याला हाकललं आणि तो जेव्हा चिडला तेव्हा मी त्याला मारू लागलो, त्याच्यावर क्रोध करू लागलो, तर मलाच फळ भोगावं लागणार. म्हणून त्या दोघांना पण त्याचं फळ भोगावं लागलं. कशासाठी सांगितली गोष्ट, बुरा करने वाले के प्रति खुद बुरा करने लगे तो उसमें लाभ नहीं है. त्यांनी माझं वाईट केलं म्हणून मी त्याचं वाईट करायला गेलो तर लाभ नाही. त्यासाठी काल त्यांनी छान सांगितलं उदाहरण की म्हणजे जर कोणी तुमची बुराई करतंय तर त्याचा बदला कसा घ्यायचा हो, त्याचं कल्याणच करायचं. हां, हे सांगितलं उपाय. म्हणजे कोणी तुमचं वाईट चिंतन करतंय, तुम्हाला दोष देतंय, तुमची बुराई करतंय, तर त्याला सांगितलं की तुम्ही अच्छाईनेच भलाईनेच उत्तर द्या, तर आयुष्यभर लज्जित होईल तो. हे सांगितलं एक वाक्य चांगलं त्यांनी वाचू. बुरा करने वाले के प्रति हम भी बुराई की बात करने लगे, कोई अपने पर किसी तरह विपदा ढाता है तो हम भी उस पर विपदा ढाने लगे, तो इससे शांति का समय न मिल सकेगा. हाँ, विरोध ही बढ़ेगा, अशांति ही बढ़ेगी. इससे कोई पुरुष अपना अपकार करता है तो हम उसकी भलाई करे. कसं करू शकतो असं उदाहरण सांगा. कोई आपका अपकार करे तो आप उसकी भलाई करो. कसं हो, कोण आपली निंदा करत असेल तरी आपण त्याच्याबद्दल म्हणजे चांगलं प्रॅक्टिकल सांगा. असं शब्दातलं आणि शास्त्रातलं आणि ते मंदिरातलं नको. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काय असा प्रसंग आला की तुमचा अपकार होत असताना तुम्ही तिथं भलाई कसं चिंतन करू शकता, समोरच्याचं कसं करायला पाहिजे. त्याला भगवान आत्माच बघायला पाहिजे, तो शुद्ध आहे असंच बघायला पाहिजे, न की तो माझी निंदा करणार आहे. बघणार का तसं, बघते, दिसतं का तसं? बघत असते मी, म्हणजे प्रयत्न करते. चांगली गोष्ट आहे. बरं सांगा. कोई अपकार करने वाला है तो उसके प्रति भलाई के भाव कैसे आते हैं, कैसे आने चाहिए. फार रोजच्या लाईफमधलं तुमच्या बरं का एक उदाहरण. जसं तुमची कामवाली आहे, काय करायचं, आमची कमवाई कालचं सांग. सारखे सुट्ट्या घेते सारखी चिडलेली असते सुनबाई. का आज सकाळी फोन आला, कालाला नवऱ्याचं ऑपरेशन झालेलं पायातलं, रोड काढल्या काय मोडला असेल ते घातलेलं, तर मी आज येणार आहे. बरं म्हटलं. ती म्हणजे सकाळीच का सांगितलं पुन्हा भिजवून पाहिजे, मग ती बघावं लागतं ना सकाळी भिजवलेलं असतं. म्हटलं जरा असू देत मशीन लावा. म्हणजे आता ती ऑपरेशन म्हणजे ती जीवच आहे ना, ती काय करणार. मग आज फोन आला, मी 7:30लाच येते, सकाळी भाजी चालते का, म्हणजे 6ला इथं चालते, जे असेल ते करत जा. ती आली काम केले, म्हणजे आपण बरं आहे आता सोडले घरी डॉक्टर. परवा दिवशी ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोडले. जोरात बोला तर आम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळेल. मग मी तिथं तिला ऐकलं का काय सांगितलं की कामवालीवर कसं आपण राग काढतो तर त्याचं फळ आपल्याला मिळतं, आणि कसं शांततेने घेतलं तर कसं फळ मिळतं हे सांगतायत. तर Practical आहे. तिथं तिला जाताना मग मी म्हटलं हे की सफरचंद केळं
तुझ्या नवऱ्यासाठी घेऊन जा फळ, आता ऑपरेशन केलं आणि त्याच्यानंतर सगळ्या गावाची भांडी धुणे करत पण बसले. आवाज येत नाहीये. आवाज येत नाही आहे हो. मग तिला दिलं. मग घरात सुनबाई म्हणला ती आडवं वागते तरी तुम्ही ती आडवं वागते, आपलं वाईट व्यवहार झालाय कधी तर. आणि त्याच्यावर उत्तर काय आहे? आपण प्रेम द्यायचं उत्तर आहे. मग आपलं ह्याचं नाव स्वाध्याय आहे म्हटलं. मग आणि ते म्हणला हे कळलं पाहिजे की ती कसं का वागलं ना, आपण आपल्याला शांतता कशात आहे. तर म्हणजे त्यांनी सांगितलं की त्यांच्या कामवालीचं नवराचं ऑपरेशन झालं होतं, ते नवरा फेमस झाला तेवढ्यातच एवढ्या निमित्तात. आणि त्याचं ऑपरेशन झाल्यावर ती बाई सांगितली का आम्हाला येणार नाही आज म्हटल्यावर घरातले लोक चिडले, सून वगैरे, की आम्हाला काम करावं लागणार असं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तिने 6लाच आली कामाला, म्हणली मला आत्ता वेळ आहे मी करून जाते. मग ते जाताना म्हणले यांनी त्यांना फळं वगैरे दिली त्या नवऱ्यासाठी, ऑपरेशन झालं आहे म्हणल्यावर. मग त्यावेळी सुनबाई चिडल्या, आपलं काम सोडून आपल्याला असं त्रास देऊन ते करतायत आणि तुम्ही त्यांना कसं काय त्यांची काळजी घेताय. मग आपण त्यांनी असं वागले म्हणून आपण त्यांच्याशी, आणि त्यांची अडचण म्हणून ते असे वागल्यात, थोडी तुम्हाला त्रास द्यायचं म्हणून वागल्यात. पण असेल असं कोणी समजा की तुमचा अपकार करणारा आहे तर तुम्ही त्याची भलाई, अपकार म्हणजे काय, आता समजा तुम्ही कपडे टाकलेत किंवा ते भांडी घातलेत धुवायला आणि त्यांनी नीट धुतले नाहीत, हां त्यांनी अपकार केला, तुम्ही काय करणार हो? शिव्या दिल्या, ओरडल्या, दुसऱ्या दिवशी सांगा काय होणार? एक सुद्धा भांडं स्वच्छ दुसऱ्या दिवशी एक तर सगळे भांडे खरकट राहतील, नाही तर तिने स्वतः गायब होईल. म्हणजे आज यायलाच नको म्हणून असं. म्हणजे अपकार करणारे, आणि तेच दुसऱ्या दिवशी तुम्ही असं बिहेव करा त्यांच्याशी की म्हणजे गोडीने सांगणार म्हणा, किंवा विषय बदलून काहीतरी सांगणार, किंवा असं काहीतरी भलाई केली त्यांची, तर दुसऱ्या दिवशी त्याचं पण रिझल्ट बघा. हां 4 कपडे जास्त टाकला तर गपचूप धुणार. म्हणजे म्हणायचं आहे की अपकार करणाऱ्याच्या प्रती भलाईचे भाव करा आणि तसा व्यवहार करा, तर ते सगळं मागचं धुवून जाईल. नाहीतर पुन्हा पुन्हा अनेक काळपर्यंत तेच भोगत राहावं लागणार. ती एक प्रसंग झाली. नवीन फुले टेम्पररी एक बाई. मग पाऊस थांबलाय, ऊन पडले म्हणजे आम्ही फुलं तुम्ही अजून जोरात बोला, मला परत रिपीट पाऊस करावं लागेल. पडलाय. मग मी म्हटलं आता पाऊस थांबलाय, ऊन पडले, तर थोड्या वेळ चिंच गुळ असं उन्हात ठेवायचं ना खराब होईल म्हणून. मग चिंच पडली, चिंच उन्हात बाहेर ठेवली. ऐकू येते का आवाज? मग तिनं काय केलं, मी किचनमध्ये भाजी फोडणी घालत तोपर्यंत ती कामवालीनं भरकन माळू घातले, त्यातली एका कॅरी बॅगमध्ये अशी एवढी फुललेली चिंच भरली. रामफळाचं झाड आमचं, त्या रामफळाच्या झाडाच्या खांद्यामध्ये ठेवून त्याच्यावर एक कापड झाकलं, आली आज झाडाला. तिला एवढा वेळ काय लागले म्हणून मी बाहेर वाकून बघायला, तर ती रामफळाच्या झाडाकडे गेलेली मला कळलं नाही. आणि मी सुनबाई आणायला गेले शाळेत त्याला स्कूलमध्ये. मग तिचं सगळं झालं, म्हटलं तू बाहेर का गेली, झाडतं झाडतं तुमचं ठेवून बाहेर का गेली, तर काय नाही म्हणजे सरडा दिसला मला, भीती वाटते म्हणून. मग मला कळलं खोटं बोलून, आता आम्ही 20-25 वर्ष राहतो तर एकही सरडा नाही झाडांवर. तर मी बरं म्हटलं, तर म्हटलं अगं सरडा आत कशाला येतोय, तू बाहेर का आली, काय नाही. मग परत फरशी पुसल्यावर मी ते काढले, तिला ती पिशवी आणली, चिंच कोणी ठेवली आहे म्हटलं. म्हणजे थोडा वेळ दिला होता तिला खरं बोलायला. मग म्हणजे मला काय माहीत नाही. तर म्हणलं हे बघ तुझ्या देखत सून गेली शाळेत, चिंच उन्हात ठेव, तू मीच घरात आहे, दुसरं घरात कोण नाही. आणि आत्ता बाहेर ठेवलेली चिंच आहे तिथं, म्हणजे ती आधीची पण नाही आहे. तर मी ठेवलीच नाही, रडायला लागली खाल्ला तुम्ही. तर म्हटलं बरं तू ठेवली नाही, ठीक आहे. तर मग पूजा आल्यावर पूजा म्हणजे मी नुसते 2 बुटं खाल्ले तर ते माझ्यावर आरोप करायला लागले. तर पूजा म्हणली माझी सासू खोटं बोलत नाही, खोटं तू बोलते, तर खोटं बोलू शकत नाही असं म्हटली. मग थोड्या वेळ लागला, तू विचार कर, तुला मी वेळ दिला, मी तुला काय मारले का, तुला हाकलून दिली का, मी मालकीने आज तू माझ्या घरात आहे, तू चिंच ठेवलेली, मी डोळ्यात बघितली, मी तुला 2 मुस्कळी मारून बाहेर काढून, एवढी क्षमता आहे माझी. पण तुला मी चान्स दिला, तू काम धरले, तुला 2 पोरांना गरज आहे पैशाची म्हणून मी तुला काम दिलं. मग पायावर डोकं ठेवून रडायला लागली, माझं चुकलं, माझं चुकलं. मग ती काम झाल्या घरी जायला लागले, मी तिला म्हटलं घेऊन जाते चिंच. तिला म्हणली चिंच घेऊन जा. द्यायचं. पूजा म्हणली मम्मी मला तुमचं काय कळतच नाही.
तर म्हटल्या कर्माची निर्जरा करायची असती, आपण कुणाचं तरी चोरलंय म्हणून तिला आपल्या चोराचे भाव झाले आणि त्याचं काय प्रायश्चित्त काय, आणि तिनं आता एकदा भरली आहे ना त्यात आपण मन दाखवायचं नाही, घेऊन जा म्हटलं. मग एकदम ती शांत झाली. म्हणजे जगताना धर्म मजा येते आपल्याला. मग ती म्हणली ना मी काम सोडणार नाही. म्हणजे म्हणजे काय रोज संशय घेऊन तिच्या मागे फिरायचं काय, रोज परिणाम बिघडते. आपल्याला पैसे देऊन रोज परिणाम बिघडणार ना, तिने इथं हात घालाय का तिथं घेतलंय का, त्यापेक्षा आपल्याला येऊ नको ती लग्नाला म्हणून गेल्या लोकांनी दुसरी लावली सांगितलं. म्हणजे जगताना आपल्याला हे भान पाहिजे की म्हणजे शिकतो सगळं शब्दामध्ये पण आचरणात यायला पाहिजे. कोणी चोरी केली आहे तुमच्या घरी, घरातल्यानं ती पटलच असं नसतं ना. काय पण तुमचं म्हणलं काय नाही, ही थेरी आहे कर्म निर्जरा करण्याची थेरी. आणि आपल्या कर्माचा उदय ती तिच्या अंगावर येते चोरी करून आपले कर्म सोडणं म्हटलं काय आहे. आणि तिनं एवढीच नेली, बाकीचं तर आहे ना म्हटलं. आणि आता नवीन म्हटलं आणि तिनं हात लावलाय ना, ती नाही करायचं. म्हणजे कोणी चोरी केली तर आपल्याकडं आपण काय करतो, त्यांच्याबद्दल द्वेष करतोय. मग त्यांनी चोरी का केली आपल्या घरी? जंबूस्वामी नाही काय, ते चोरांचा शेवटचा चोर, त्याला उचलायला कोण नसतं, त्याला उचलून स्वतःच देतात. मग घरी गेल्यानंतर आई विचारते की तुम्ही 4 जणांना उचलायला हा म्हणजे हेल्प केलं, तर ह्याला कोण हेल्प केला? मग त्यांना सांगतात त्यांना कळतं की तुम्ही बहुतेक त्या विद्वानांच्या घरी गेला होता, जा आणि सगळं ठेवून या. असं ते ह्यांच्याविषयी पण झालं होतं बहुतेक. गोपालदासजी बरे आहे का हो, का बनारसीदासजी त्यांच्याविषयी झालं होतं की घरातलं सगळं पोटली गोळा केली त्या चोरांनी, भरलं सगळं एका मोठ्या पोटलीत. इतकं मोठी झाली की ते उचलायला येईना त्याला, तर ते मागून येऊन त्यांनी उचलून पाठीवर दिली आणि घरी गेला. आणि घरी नेऊन ठेवल्यावर त्या आईने विचारलं, म्हटलं इतकं मोठं उचललंयस कसं काय तू, आणि आणलं कसं काय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कोणतरी मला हा पाठीवर दिलं, कोण दिलं माहित नाही. म्हटलं तू एकटाच गेला होता आणि तुला कोण देऊ शकते? मग परत त्याला द्यायला लावलं. असं महाराजांच्या पण एका प्रवचनमध्ये ऐकले की त्यांनी सांगितलं की जे पण कोण तुमची निंदा केले किंवा तुमचं नुकसान केले, तर ते जर समोर आले तर त्याला लगेच तुम्ही लगेच दृष्टीने बघू नका. त्याला लगेच तुम्ही तो भगवान आत्मा आहे, तो शुद्धच आहे असंच चिंतन. मग हेच तर परीक्षा आहे ना. जेव्हा आपलं दुसऱ्याशी भाव बिघडले ना, तर दुसऱ्या वेळी बघताना आपल्याला तीच दृष्टी असेल तर काय तत्व समजलं मग. म्हणून प्रॅक्टिकली येऊ दे ना आपल्या लाईफ मध्ये. आपण सगळं शब्दातच चाललंय. प्रॅक्टिकली आपण धर्मापासून वाचतो तर त्या दिवशी ध्यानात कुठले उलटे विचार येत नाही. निर्जरा करायला भेटला ना तो. म्हणून तर म्हटलं की त्यांनी वाईट परिणाम करून स्वतःला नरगती बांधून तुमची निर्जरा करतोय. किती उपकारी आहे का अपकारी आहे. आणि मग आपण काय केलं, त्यांनी असं बोलतात, त्यांनी निंदाच करतात, ते मागास. म्हणजे त्यांनी काय केलं आणि मी काय केलं मग. दोन्ही नग्न जाते आणि दोन्ही कोण साधून कोण धोबी, असंच झालं. म्हणून म्हणायचे कोणाच्या विषयी गैरभाव नको यायला. क्रिया करायचं किंवा बाहेरचे सगळं शरीराच्या द्वारे होणार ती तर गोष्ट लांबच, परिणामांमध्ये पण तसे विचलितता नको की हा माझा वैरी आहे. सासू कशी असते हो, ते पंडितजी आले तर ते सांगत होते देखो जानो और छोड़ दो. बरोबर आहे. काय प्रयोग करायचा आहे, देखो जानो और छोड़ दो. म्हणून सकाळी सांगितली ना गाथा, मी काय सांगितली, सगळं पुद्गल आहे. जे काय दिसतंय ना आपल्याला, भलेही ते जीव आहेत परद्रव्य, तरी सुद्धा ते मायासाठी तर पुद्गलच आहेत जणू. त्यांचा मायासाठी किती फायदा आहे. म्हणून योगसारमध्ये त्यांनी गाथा सांगितली की हे सगळं पुद्गल आहे हे जाणून काय करायचं. जाणा पहिल्यांदा पुद्गल आहे हे तरी जाणा. जे काय माझ्या संयोगात आलंय, माझ्याहून जे काय 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 पर आहे ना, सगळं पुद्गल आहे, सगळं पर आहे. मग ते पर आहे हे जाणून चय ही असं सांगितलं त्यांनी. माझा जीव नाही. चय ही वि पुद्गलू गह ही जीव. पुद्गलाला सोड आणि जीवाला ग्रहण कर. लहू पावई भव पारू. म्हणजे तो जीव शीघ्र मोक्षाला प्राप्त करतो. तर ह्याच्यासाठी रोजच्या लाईफमध्ये आपल्याला संस्कार करणं आवश्यक आहे ना. म्हणजे एकदा शिकलं वाचलं म्हणून ते कायम राहील असं नाही आहे. म्हणून किती त्याला प्रयोग पाहिजे. त्याच्यासाठी तर महाराजांनी डायरीमध्ये सगळीकडे हेच लिहिलं, काय क्षमस्व सारखं. त्या जीवांची मी विराधना केली, त्यांना मी वाईट बोललो, मी चुकलो. इतकी लघुता त्यांच्या परिणामामध्ये. असं आपण लिहा बघू.
लिटरली लिहायला पाहिजे माहिती का लिहायला आपण की मी चुकलो असं लिहा की एक लिहायला दोनदा बघा पाहिजे. आपण लिहिताना काय जरा तरी विचार होईल ना मी चुकलो आणि ती डायरी द्यायची वाचायला. कोणाला द्यायची हो? आणि याच्यात आता हे पुद्गल सांगितलं ना, खरं ते आता आपण अध्यात्मामध्ये आलं तर ते सगळं माझं ज्ञानच आहे. तरी पण ती पर्याय आहे, पर आहे. मग ते म्हणजे माझा स्वभाव नाही आहे. ज्याला कोणाला मी जाणतोय तरी मी पराला जाणत नाहीये, ज्ञानालाच जाणतोय. पण तरी सुद्धा ते ज्ञान पर आहे, पराचं ज्ञान आहे, म्हणून मी स्वला जाणायला पाहिजे. किंवा ती पर्याय म्हणजे माझं आश्रयस्थान नाही आहे. प्रत्येक पर्याय उत्पन्न होतीये, नष्ट होतीये, तर त्यापासून सुद्धा मी जाननहार भिन्न आहे हे जाणायला पाहिजे. मग तसं प्रयोग करत होते कोण? भरत चक्रवर्ती. काय केलं हो त्यांनी? काय करायचे ते सांगा. अंतर्मुहूर्तामध्ये आपल्या स्वरूपाला जाणायचे. म्हणजे सांगितलं की घराच्या बाहेर जात असताना त्यांनी असं लिहून ठेवायचे ते समोर. तोरण लावलेले ते घरात येत असताना. तर घरातून जात असताना सांगितलं, घरात येत असताना तोरणद्वाराला 24 पानं वगैरे होती, जे बघून त्यांना 24 तीर्थंकरांचं स्मरण व्हावं हे उद्देश. तर घरातून बाहेर जात असताना त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं. असं लिहायचं आपल्यालाच दिसावं ते वाक्य. काय नाही, मी घरातून बाहेर जात आहे. आणि मग ते अध्यात्म पण त्याच्यामध्ये. घर कुठलं हो? म्हणजे मी घरातून बाहेर जात आहे म्हणजे खऱ्या घरातून बाहेर जातोय. बाहेर विकल्पात चाललोय ना, लढायला चाललोय काय, लग्नाला चाललोय, जे पण. मग मी घरातून बाहेर जात आहे तर सावधान, असं आपण स्वतःला करायला पाहिजे. घरात सगळीकडे लिहून ठेवायचं मी झोपायला जात आहे. म्हणजे काय केलं कुठं लिहायचं. खाताना तिथं पण त्यांनी ते पण सांगितलं बरं का. म्हणजे निज घरातून बाहेर जात आहे याचे भान राहावे. बाहेर चाललोय म्हणजे बाहेर रमायला नकोय, त्या बाहेरच्या गोष्टींमध्ये अडकायला नकोय. एकाच्या घरी बघितलेले त्यांनी असं घरात स्वाध्याय हॉल केलेत ना, त्याच्या बाहेर लिहिले होते, मैं अंदर गया मैं तर गया, तू भी अंदर जा तू भी तर जाएगा. मैं भीतर गया असं काहीतरी ना. असं काय कराय. मैं भीतर गया मैं भी तर गया. मैं तर गया. थांब की. मैं भीतर गया मैं भी तर गया. कळलं का काय? काय म्हणजे ते मी आत गेलो मी पण तरलो. मैं भीतर गया मैं भी तर गया. म्हणजे मी केव्हा तरणार, मी कधी बाहेर पडणार याच्यातून, जेव्हा आत जाणार आहे. म्हणून सांगतायत बाहेर जाऊ नका, आत जावा. म्हणून तिथे लिहायचं घरावर काय, आत या, बाहेर जाऊ नका. तर ते असं सगळीकडे त्यांनी स्वतःला सावध करण्यासाठी करायचं आपण. पण काय त्याच्यामध्ये त्याचं चक्रवर्तीचं सगळं वैभव वाचायला आणि मोजायला चालतंय आपल्याला, हे नाही का चालणार. सगळीकडे त्याची सावधानता कशी होती तशी मला ठेवायची, हे परिणाम करायला चालणार नाहीत का. एक दिवस जेवत होते भरतजी, आणि जेवता किती ते समोर पकवान ना एवढे सगळे. तर जेवता जेवता म्हणले मध्येच थांबले. का थांबले हो? म्हणले बाजूला बायको उभारली होती, ती चिंता करू लागली. म्हणली काय तोंडात दगड आला चक्रवर्तीचं जेवण म्हणजे त्यांना काय टेस्टला खराब लागलं का, तोंडात काय आलं का चुकून, चिंता झाली बायकोला की हे का थांबले. तर त्याच्यावर सांगितलं जितूबाईंनी की म्हणले आपण पण थांबतो म्हणले सगळे जेवताना. कसं हो? म्हणलं मोबाईल वाजलं की थांबलेला कोणतर आलं तर थांबलेला असतो. म्हणजे त्यांनी थांबले का थांबले, काय झालं असं त्या बायकोला चिंता झाली. तर ती विचारतीये त्यांना काय झालं, राज्यात काय प्रॉब्लेम झालाय का, किंवा तुम्हाला कशाचं टेन्शन आहे का, कशासाठी तुमचं काय चिंतन चाललंय का दुसरं, आणि का तुम्ही थांबलाय, याला काय चिंता आहे असं तिचं विचार चालू झाले. तर भरतजी बोलले शरीराला तर हे भोजन देतोय, माझ्या भोजनाचे काय. म्हणजे मी जेवण करतोय वेगळ्या स्टाईलमध्ये, असं जरा असं वाजल्यावर ते आपल्याला आपण जेवणारा नाही जाणणार आहे हे तर शब्द झाले की पण ते रुळलेत. ते आता रुळलेत ना, काय म्हणायचं, यूज टू झालेत ते शब्द. म्हणून त्यांनी सांगितलं की हे भोजन तर शरीराला देतोय, मला काय मिळालं ह्याच्यात. मग मी ह्याच्यात आनंद मानलं तर शरीरी झालो, मी शरीरमय झालो. म्हणून माझ्या भोजनाचं काय, अशा रीतीने तो
त्या भोजन करताना सुद्धा थांबून निर्विकल्प होत होते मध्ये, हे सांगायचंय. म्हणजे असं थोडंसं थांबायला पाहिजे आपल्याला पण. आपण काय करतोय, काहीतरी रील चालू ठेवणार, व्हिडिओ चालू ठेवणार आणि खाणार. लगेचच तिकडे जायला पाहिजे ठेवताना. हम्म. एकत्व नको आहे. म्हणजे सावधानता किती पाहिजे परिणामामध्ये. आपण तिकडं रमतोय म्हणून सम्यक दृष्टीला सांगितलं, सम्यक दृष्टी जीव ज्ञान आणि वैराग्याच्या बळावर जगतो. पुढे सांगितलं असं नाही मा. सम्यक दृष्टी जीव ज्ञान आणि वैराग्याच्या बळावर जगतो. समयसारमध्ये निर्जरा अधिकारमध्ये सांगितलेत कलश त्यांनी असे, की ज्ञान आणि वैराग्याचंच हे बळ आहे. बरोबर. मग त्याच्यावरच हा जीव जगतो, त्याचीच शक्ती याला मिळते. अशा संस्कारामध्ये भरत चक्रवर्ती जगत होते, म्हणून सांगितलं दीक्षेनंतर अंतर्मुहूर्तामध्ये केवळ ज्ञान झालं. तुम्ही काय करताय हो, म्हणजे घरात राहतोय तर इतकं रमलोय, इतकं एकत्व ममत्व, आणि ते दीक्षा घेतल्यावर मग ऑब्विस आहे काळ जाणार तुमचं जास्त. म्हणजे इथं मोह केलाय तर त्याचं निर्जरा व्हायला टाइम द्यावा लागणार ना. मग त्यांना अंतर्मुहूर्तात झालं, आम्हाला का नाही झालं. पूर्व म्हणले 32 भवात ते भावलिंगी संत होते भरत चक्रवर्ती. मग 32 भाव कशाला म्हणतात, आणि प्रत्येक भावामध्ये दिगंबर भावलिंगी संत षष्टम सप्तम गुणस्थानामध्ये राहणारे, प्रतिसमयाला असंख्यात गुणी निर्जरा करणारे. मग किती कर्मांची निर्जरा झाली आहे, किती त्यांच्याजवळ कलेक्शन राहिलंय. त्यामुळे इथं भरत अवस्थेमध्ये ते झर संपत गेले आणि अंतर्मुहूर्तामध्ये केवळ ज्ञान झालं. म्हणून सांगतायत की आपली धारा पण अशी ठेवायला पाहिजे की सतत बाहेर जाणारा उपयोग आत थोडंसं वळवा, थोडंसं जाणण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, गृहस्थी आहे तर निरंतर नाही राहू शकत आपण स्वभावात, पण तरी सुद्धा प्रयत्न किती असतो. मला जाणायचं आहे, असं काही सांगितलं होतं प्रयोग कर म्हणून, किती गेला केले. शास्त्रासमोर बसल्यावरच ना. नाही केले की मग? जेवताना केलं, त्याच्यानंतर वर जाऊन थोडा वेळ मी बसले तर तिथं केलं. इव्हन इथं आपण हॉलमध्ये बसतो ना सकाळी, तिथं पण चालताना बोलताना करा ना. म्हणलं ना, जरी भावभासना नाही होते तरी जाऊ दे, शब्दाचे त्यांनी केले ना संस्कार भरत चक्रवर्तींनी. मी घरातून बाहेर जात आहे, मी आत येत आहे, मी जेवत नाही आहे, मी जाणतोय, हे संस्कार केलेत ना त्यांनी, लिहून का असे ना, वर्बली का असे ना. मग मी पण तसं करू दे ना. तसे तरी प्रयोगातून जावा आतमध्ये. काय सांगायचं वगैरे गेल्यावर बायको सुनांना काय करायचंय प्रयोग, काय करायचंय, काय करायचं, सांगा काय करायचं. खाणारा नाही जाणणारा आहे. हा, शब्दातून पहिला म्हणा तरी जाऊ दे, बाकीचं तर बडबड करतोय आपण सगळी गृहस्थी दशेमध्ये अनावश्यक. मग हे एक वाक्य बोलायचं, जेव्हा जेवतोय त्यावेळेस जेवणारा नाही जाणणारा आहे, स्वाध्याय करतोय त्यावेळेस हे करणारा नाही आहे जाणणारा आहे, स्वयंपाक बनवतो त्यावेळेस बनवणारा नाही जाणणारा आहे, चालताना खाताना. तुम्हाला अनुभव करता येत नाही आहे ना अजून, तर शब्दाचे तरी संस्कार करून घ्या. तेवढ्या निमित्तात तरी ॲटलिस्ट शुभाकडे तर वळलो, आणि त्या शुभातून मार्ग पण मिळेल कदाचित भावभासना करायला. म्हणून प्रयोग थोडासा आपल्याला पुढं सरकवायला पाहिजे. आपण सतत स्वतःला स्त्री म्हणून पाहतोय, जाणतोय, त्याची भावभासना चालू आहे. मी पत्नी आहे, मी सासू आहे, मी सून आहे, ही भावभासना तर निरंतर चालू आहे. मग त्यासाठी किती करता हो तुम्ही प्रयोग. मी स्त्री आहे, मी स्त्री आहे, मी स्त्री आहे, काय करतोय. कसं सहज आहे ती परिणती. मग इथं सहज का नाही असं जाणीव येते की मी जीव आहे, मी जाणतोय. म्हणजे म्हणूनच म्हणलं ना, त्याच्यासाठी थोडंसं शब्दातून प्रयोग करून बघायचं होत आहे का आपल्याला तो फायदा. महाराजांनी आहाराच्या वेळेस पण ते असं जाणायचे ना. माताजींनी एका प्रवचनामध्ये सांगितलं की प्रतिक्षिप्त क्रियेने चालू होती त्यांची प्रतिक्षिप्त क्रिया, की आहार पण घेत आहेत आणि बाहेरचा आहार पण घेत आहेत आणि आतला आहार पण चालू असतो. म्हणजे सगळं हे शब्दामध्ये वाटतंय हो, किंवा दुसऱ्याच्या जीवनात वाटतंय, सगळं कळतंय. कळायला पाहिजे का नको ते. मग आता सगळ्या क्रिया मन लावून करतो इंद्रिय ज्ञानाच्या विषयात, आणि धर्माच्या विषयात मनच लागत नाही. बरोबर आहे अभ्यास की. कमी असला तर मन लागत कारण रुची नाही आहे ना तिकडं. सारखे करायला मी जाणणार आहे, मी नाही आले काय जाणणारा सुद्धा नाही, जाणलं जात आहे म्हणजे मी जाणणार आहे म्हणून जाणणार आहे म्हटलं की तिकडंच ते अजून जाणलं जाते.
म्हणून भगवंतांचं दर्शन करताना काय परिणाम करायचे? अप्रमाण. त्यांच्या समोर मी बसलोय तरी पण त्यांना माझ्याकडे बघण्याचे भाव नाही आहेत. मी आलोय हे समजतंय तरी सुद्धा विकल्प नाही आहेत किंचित सुद्धा. आणि मी काय विकल्प करतोय? मी भगवंतांच्या समोर आलोय, मी जाणतोय, त्यांना जाणतोय. म्हणजे काय केलं? पराचंच अवलंबन ठेवलंय. मग त्यांना जाणत असताना सुद्धा जाणणारा तो मी आहे, इकडं जावा तर तिथं द्वैत राहणार नाही, मग अद्वैत होऊन जाईल. म्हणून थोडीशी भाववासना करायला आपल्याला प्रत्येक ठिकाणी चान्स असतो, फक्त आपण तो चान्स मिळवत नाही, घालवून देतो. म्हणून फळं मिळतात. अभ्यासाने तो म्हणजे मग तेच अभ्यास करावा लागणार, प्रयोग करावे लागणार. मंदिरात आपण सुरुवातीला जाऊन दर्शन ते करतो तेव्हा तर द्वैतच आपण करतो. खरं नंतर आपण अद्वैत नमस्कार म्हणलं ना, शुभातूनच शुद्धात जायला मार्ग आहे. मग शुभ करणार म्हणजे भगवंतांची स्तुती करणार, काय पूजन करणार, भक्ती करणार, हे सगळे शुभ भाव आहेत. पण त्याच्यात अडकलो आणि तिथेच थांबलो तर परत अशुभात जाणार आहे. बरोबर. म्हणून अंतर्मुहूर्तात बदलणार आहे ना उपयोग, तर त्याला शुद्धाकडं वळवा, अशुभाकडं नको. म्हणून शुभ भाव पण अंतर्मुहूर्त म्हणजे खूप कमी काळ पण राहील शुभ भाव, पण ते नष्ट होण्याच्या पूर्वी विषय बदलायला पाहिजे. विकल्प सुद्धा शुभ भावच आहेत. बरोबर आहे. ध्यानाला बसलो आणि मी जाणणार आहे, मी जीव आहे, मी एक आहे, बडबड करत बसला तरी सुद्धा ते शुभ भावच आहे. तो म्हणजे नाही, आत्मानुभव नाही, शुद्ध नाही. बरोबर. म्हणून त्याच्यातून पुढे सरकण्यासाठी हे सगळं. बरोबर. मला एक जण हे पण म्हणलं की म्हणजे आपल्या इकडं आता आपण स्वाध्याय झालं की ध्यान करतो ना, तर हे खूप छान आहे तुमचं आणि असं म्हणजे व्हायला पाहिजे इकडं, म्हणजे त्या कारण स्वाध्यायाचं फळच सांगितलं ना तुम्हाला. स्वाध्याय काय सांगतंय हो? ऍक्च्युअली जे काय वाचतोय त्याचं प्रॅक्टिकल प्रयोग आहे. जे ऐकलं त्याचा लगेच प्रयोग आहे. कारण घरात गेलं की होतच नाही प्रयोग. बरोबर. आणि त्याचे इथं संस्कार केले तर घरात गेल्यावर ते प्रयोग करायला म्हणजे लागतात. स्वाध्याय करतोय ते का करतोय, काय सांगितलंय त्या स्वाध्यायामध्ये? म्हणजे तुम्हाला शास्त्र वाचता ह्याच्यात सांगितलं बघ हम्म. की स्वाध्याय झाल्या आपण लगेच तिथंच एक 5 मिनिटं तरी बसलं पाहिजे. का? आपल्या म्हणजे ज्याचं काय आपण शिकलो आज त्याचं चिंतन मनन जसं आपण तुम्ही केलं ते पाहिजे. होम सायन्स मध्ये तुम्हाला दाखवतात काय थेरॉटिकली शिकवतात ना, काय डिश Practical. वगैरे जे काय असतात ते, किंवा सोडा मेडिकल आता हे आलेत फिजिओथेरपिस्ट आपल्याकडे, तर त्यांना सगळं थेरी शिकवली. हो. काय हे मोडलं, हे दुखलं, हे असं झालं रोग तर असं करा, असं मोडा, असं वळवा, असं वगैरे. थेरॉटिकली शिकून किती ते इम्प्लिमेंट होणार? Practical जेव्हा ते प्रॅक्टिकल करणार, बघणार ना तुम्हाला खालीवर कसं होत असतं आणि काय तिथं दुखावा असतो आणि कसं ते, मग तिथं त्यांना जास्त नॉलेज मिळतंय. बरोबर. मग तसंच आहे इथं पण. सगळं स्वाध्याय करतोय म्हणजे शब्द दाखवलेत आणि तो त्यांचा अनुभव आहे हो. ज्यांनी लिहिलाय ना ग्रंथ, त्यांचा अनुभव त्यांनी लिहिलाय. तुम्ही त्यामध्ये तुमचा अनुभव शोधताय. कसं मिळणार? 5वी गाथा काय सांगितली हो? निज विभव से दिखला रहा तमेयत्त विहत्तम दायेहम म्हणा. विभक्त आत्मा दाखवतो. आपण सविहवेण, मी माझा आत्मा एकत्व विभक्त स्वरूप स्वतःच्या वैभवाने दाखवतो म्हणले. म्हणजे मला दिसलाय ना तो, तर मी दाखवतो. इतकं त्यांचा आनंद व्यक्त झालाय, बाहेर आलाय. म्हणजे सांगायचे त्यांचे इतके उत्कटता. आणि पण तुम्हाला किती मिळणार आहे हो त्या शब्दातनं? जसं म्हणलं लग्न केला, तुम्हाला काय आनंद आला हो? आलाय त्या समयाला, उगीच रिजेक्ट करू नका. आला का नाही हो? जेव्हा लग्न केलं त्या समयातलं विचारते मी. तुमचा अनुभव एक्सप्रेस करा बघू, काय आला होता अनुभव तो आनंद. नाही म्हणू नका बरं का. आनंद आला होता तर तो सांगायला आपल्याला किती आनंद, अजून उत्साह असतो. आपलं जाऊ दे, लिकीचं लग्न केलं तर त्याचं केलं तर दुसऱ्याचं जवळच्या नातेवाईकाचं केलं. म्हणजे ते सांगताना किती आपण भाव, तो काय म्हणायचं, ते अनुभवतच सांगतोय. मला ज्यावेळी जो अनुभव आला ना, ते मला आता सांगायचंय, तरी पण तो अनुभव मी आता घेतच सांगतोय. मग तुम्हाला त्याचा किती आनंद येणार हो? जेव्हा मी माझं सांगतोय त्यावेळेस ठीक आहे, ऐकणार तुम्ही, तुम्हाला थोडंसं फार स्माईल देताल एवढंच, पण माझा अनुभव मलाच माहितीये काय आहे तो. मग तसंच सांगितलं. तसंच सांगितलं इथं. भगवंतांना, त्या आचार्यांना इतका आनंद झालाय, ते कसं सांगू आणि कसं नको. सांगताना पण परत त्या आनंदाचा आनंद घेते. आणि मी त्याच्यातच अडकलोय. ते वर्णन सांगतो लग्नाचं, ट्रिपचं, तर ते आधी भोगून आलो आणि परत सांगताना परत ते भोगतो. तसं आचार्य विभावात जाऊ नये म्हणून
घेते आणि बाहेर आलं तर परत तिकडं जायचं म्हणून परत ते ते लिहिते. सांगितलंच की त्यात की आत्म्याचाच व्यापार. करायला पाहिजे. म्हणजे त्यांनी दाखवलंय ना, तर ते त्यांची वस्तू आहे, त्यांचा आनंद आहे, तो मला फक्त मार्गदर्शक म्हणून उपयोगी आहे, त्याचा माझ्या आनंदासाठी ते उपयोग नाही आहे. मी जेव्हा ते प्रॅक्टिकल करणार तेव्हाच मला त्यांच्यासारखं अवलंबन घ्या ना, त्यांनी ज्याला धरले त्याला धरा, तर तुम्हाला पण तो आनंद येणार. आणि लौकिकात आपण घालतो, तुम्ही ट्रिपला गेला, हो. कसं कसं गेला, 5 दिवसात इतकं केलं का, हो. मग काय कसली गाडी, काय काय केलं, कुठं कुठं मुक्काम केलं, सगळं विचारतो हो. आणि आपण प्लॅन करतो. म्हणजे व्यवहारात करत नाही का, करतो हे करतोच सगळं. धर्मात आल्यावर काय अडचण इथंच नाही. आपण कमी पडतो. मग तेच मार्गच सांगतायत आचार्य हा. तुम्हाला, काय कुठल्या रूटनी जायचं आहे आणि कुठल्या स्टेशनवर पोचायचं आहे, डेस्टिनेशन काय आहे. पण ते समजून घ्यायचं सोडून आपण त्यांनाच धरून बसलोय. ते प्रॅक्टिकल ध्यान चालू झाले की उठून जात. बरोबर आहे. म्हणून सांगतायत की ध्यान करायचं, तर ध्यान केलं तरच तुम्हाला सार्थक आहे त्या स्वाध्यायाचं. कारण मी तुम्हाला आता समजा तासभर आत्म्याचं वर्णन सांगितलं, आत्मा असा आहे, इतका मस्त आनंद देणारा आहे, प्रति समयाला आनंद देणारा आहे, सांगितल्यावर तर तुम्हाला किती समजणार आहे हो. मग तुम्ही जो खरंच असा आहे का हे फील केला तर तिथं त्या आनंदाचं प्रॅक्टिकल झालं. म्हणून सांगतायत काय, प्रयोग करा तर बाकीचे सगळे दोष नष्ट होतील त्या समयात, दुसऱ्याकडं पाहण्याची दृष्टीसुद्धा बदलेल. म्हणून याच्यासाठी माताजी पण 6वी कारिका सांगतात ना, देवागम स्तोत्रची 6वी कारिका, अष्टसहस्रीची 6वी कारिका. सत्वमेवासी निर्दोषो युक्तिशास्त्राविरोधी वाक् अविरोधो यदिष्टं ते प्रसिद्धेन न बाध्यते. काय अर्थ सांगितला? सत्वम एव असी निर्दोषः, भगवंतांना बघून म्हणतायत तिथं समंतभद्र स्वामी की हे भगवान तुम्ही निर्दोष आहात. पण ह्याच्यावर सगळं माताजींनी सांगितलेलं चिंतन, महाराजींनी सांगितलेलं चिंतन कसं होतं, त्यांनाच म्हणायचं नाहीये तुम्ही निर्दोष आहे, ते तर झालेत निर्दोष, त्याचा मला फायदा नाही आहे. हां, ते पण सांगितलं दुसरं की माझा आत्मा निर्दोष आहे. अजून कोण निर्दोष आहे हो? जे जे संयोगात आहेत ते सगळे निर्दोषच आहेत. हां, म्हणजे पहिलं सांगितलं भगवान निर्दोष आहेत, दुसरं सांगितलं माझा शुद्धात्मा सुद्धा त्यांच्या समान निर्दोष आहे, तिसरं सांगितलं वस्तुव्यवस्था निर्दोष आहे, जशी भगवंतांच्या द्वारे वर्णन केली गेली ना. हे असंच का म्हणायला गेला की तुम्ही दोष लावला, पण ते निर्दोष आहे हे स्वीकारा. चौथं सांगितलं ज्याला कोणाला तुम्ही शत्रू पाहताय तो सुद्धा निर्दोष आहे आणि मित्र पाहताय तो सुद्धा निर्दोष आहे. मग सगळा संयोग, हे सगळे कर्मांचे उदय, सगळं सगळं निर्दोष आहे आणि मी सगळ्याला दोषी पाहतोय. मग संसार कसा संपणार आहे हो? तो शत्रू पण त्याच्या कर्माच्या उदयामध्येच असं विपरीत परिणाम करतो. बरोबर आहे, त्याच्या उदयाला तो भोगतोय आणि मी त्याच्याकडे बघून कशाय करतोय. मी म्हणजे काय केलं, त्यांनी त्याचं बांधलंय, मी माझं बांधतोय. म्हणून सांगायला नको ना, कशाला कोणाच्या विषयी आपल्या अंतरंगामध्ये तसले कलुषित भावच नको. येत आहेत संयोगामध्ये किती काळासाठी, आणि मग आपण मी किती काळासाठी त्यांच्यासाठी कर्म बांधतोय. मग नको आपल्याला पुन्हा असले परिणामच व्हायला नको. म्हणून सारखं सावध करायचं स्वतःला. सुरक्षित केवमध्ये ये, आपल्या गुफामध्ये राहा बास. कोण येणाऱ्यांचे शब्द ऐकते पडतील कानावर आणि बाउन्स होऊन निघून जातील, पण मी त्याच्यामध्ये अडकत जातो तर कोणी सोडवणारं नाही आहे. आपल्याला आपलं फळ आपणच भोगणार आहे. म्हणून त्यावेळेस तिथं कोण मदत करायला येणार नाही आहे. चटके बसायला लागल्यावर त्याची उलट दयाच करा म्हणलं. म्हणून सांगितलं एक पेशंट आहे, त्या पेशंटला बीपीचा त्रास झाला, म्हणजे शूट झाला बीपी, आणि त्यामुळं वाचा बंद झाली, काय थोडंसं बोलायला करायला येईना, फार स्मरण राहीना, सगळे हातपाय निकामी झाले, तसं आता बेडरिडन. मग त्यामुळं पराधीनता वाढली ना. आणि मग अशा अवस्थेमध्ये दोष कोणाला द्यायचा हो? का झालं असं? त्यांनीच ते केलेले कर्म आहेत. त्यांनी म्हणतात मी कुठं कोणाचं वाईट केलं. आत्ता नाही केले असले तरी पूर्वी केलेलेच आहेत, त्याचे उदय आले. मला फळ मिळतंय म्हणजे ते माझं आहे. आणि आता त्यांच्या बाजूला उभारलेले अनेक जण आहेत, पण ते किती त्यांचं दुःख वाटून घेऊ शकतात हो? सगळे प्रियजन आहेत बाजूला. म्हणून मागं सांगितलं होतं ना ह्याच्यामध्ये कार्तिकी अनुप्रेक्षामध्ये एक गाथा त्यांनी अशीच सांगितली.
सुयणोपिच्छन्तो विहू. सुजन, तुला पाहतायत जेव्हा तू त्या मरणशय्येवर पडलेला असणार आहेस, किंवा काय वेदना होत आहेत, रोग झालाय आणि त्याच्यावर तू पडले, तुझ्या बाजूला सगळे उभारलेत. कोण सगळे? सगळे आप्त, इष्ट, प्रियजन सगळे आहेत मा. काय आई वडील असतील, मुलं असतील, नवरा बायको सगळे बाहेर बाजूला उभारलेत आणि कळकळ करतायत ह्याचं दुःख कमी व्हावं, कमी व्हावं. काय करू शकता तो? सुयणोपिच्छन्तो विहू न दुःख लेसंपि सक्क दे गहिदुम. एक लेश मात्र सुद्धा दुःख ते वाटून घेऊ शकत नाही. किती हेल्पलेस आहे बघा ना. वस्तुव्यवस्था अशी आहे ना, तुमचं आहे तर तुम्हालाच भोगायचं आहे, दुसरं कोण तुम्हाला तिथं मदत करू शकत नाही. म्हणजे घाबरून तरी ॲटलिस्ट धर्माला लागायला पाहिजे, तेवढं तरी समजून जीवानी आत्मकल्याण करायला पाहिजे. म्हणजे करणार सगळा संसार तुम्ही सोडणार नाही, पण प्राधान्य हे असावं किंवा प्रति समयामध्ये आपली जागरूकता इकडं असावी. त्यासाठी प्रयोग आवश्यक आहे. मी आत्मा आहे ही जाणीव आवश्यक आहे. तर आपल्याला सुद्धा काय अर्थ सांगितलं? म्हणजे विलफुली नाही. सहजतेने होऊन जाते. जसं तुम्हाला आता प्रतिक्षिप्त क्रियेने चालू आहे ना, तुमचं हात उचलणं, करणं, जेवणं, खाणं, झोपणं वगैरे हे सगळं सहज चालू आहे. तसंच प्रतिक्षिप्त क्रियेने म्हणजे दात पडला तर जीभ तिथं सारखी जाते. अच्छा. न सांगता काय प्रयत्न न करता ऑटोमॅटिक सवयी असले काहीतरी उदाहरण ह्यांच्याकडले असते. दात पडल्या जीभ जाती मा. तिथं त्या जागेला आपण म्हणतो ना म्हणजे पर्पजफुली घालवत नाही आपण तिथं, पण जाते असं. म्हणजे भाजीजीने ते एक उदाहरण दिलेले की एक क्लार्क आहे बँकेचा आणि त्याचं लग्न झालंय, तर त्याच्या ज्ञानामध्ये त्याची बायकोच यायला लागली. ह्याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणायचं. मी पर्पजफुली आणत नाहीये, पण ते सहज येऊ लागले आता ज्ञानात असं. आलो तर न सांगता त्या पिक्चर मधलंच गाणं सारखं म्हणायला. एखादं भजन ऐकून आलो तर तेच गाणं सारखं तोंडात रेंगाळत असतं. प्रतिक्षिप्त क्रिया. मला तेच विचारलं एक जण की तुम्ही ध्यान करताना ध्यान हे असं होऊ शकत नाही असं म्हणले, आणि मला हे उदाहरण सांगितले सहज होऊ दे, सहज होऊ दे असं. मग ते हेच सांगितलं की ते अनादी काळापासूनचे संस्कार आहेत, त्यामुळे त्याला तसं यायला लागलंय. कारण हे अनादी काळापासून संस्कार नाही आहेत ना, मग ह्याला बुद्धिपूर्वक आपण अगोदर बसवून नाही त्यांना विचारायचं की धन पण तुम्हाला मिळणार आहे, येऊ दे ना मग सहज. तिथं कशाला चाललाय तुम्ही, दुकान उघडून बसताय कशाला दिवस रात्र, पुरुषार्थ करताय ना तिथं. मग इथं पण तसं पुरुषार्थ करावा लागणार आहे. स्वयंपाक पाणी पण आणि जेव्हा तुम्ही तिला बुद्धिपूर्वक करून करून तुम्ही हॅबिच्युअल असं होतं की एक यूज टू झाल्यावर, तसं मग नॅचरलच त्यांना ते व्हायला लागतंय. म्हणजे उठता बसता पण त्यांना आपल्या आत्म्याची अनुभूती घ्यायचं हे सहज होऊ शकते. मग ते कधी होणार आहे? जेव्हा त्यांनी बसणार आहे. का म्हणजे ह्या भावातच आता हे आपण हे ग्रहण करायला लागलोय किंवा समजून घ्यायलोय. खरं आता त्यांनी काय म्हणले, असं अनंत भावात तुम्ही पिंची पण घेऊन सुमेरू, पण भेद विज्ञानच केलं नाही ना, सगळं शब्दात शिकून काय उपयोग झाला. म्हणून भावभासना करायला पाहिजे. जे काही शिकलं वाचलं ना ते जीवनात उतरवायला पाहिजे, तर त्याचा फायदा आहे. म्हणून ध्यान करायचं आहे, ध्यान सोडून जायचं नाही. बरोबर. हो. जाणा हा मी सर्व पुद्गलापासून भिन्न चेतन जीव आहे. हा मी प्रतिसमयाला जाननहार मात्र आहे. पहा, या जगामध्ये माझा कोणीही वैरी नाहीच, कोणीही अनुरागी नाहीच. मी तर जीव आहे. जीवाचा कोणाशी काय संबंध? निर्णय करा. मी अनादि अनंत एकटाच आहे, निस्संग आहे, प्रसन्न आहे, आनंदी आहे. स्वाधीन आनंदाचा भोग घ्या. सिद्धस्वरूपोऽहम्, अनंत आनंद स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं.